हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडकोचेक मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला जो टॉपिक आहे, तर तो टॉपिक म्हणजे आहे आपला पेड काउन्सिलिंग वर्सेस सीईटी सेल काउन्सिलिंग. ओके मित्रांनो, तर पेड काउन्सिलिंग म्हणजे काय असतं हे भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाहीये. आतापर्यंत तुम्ही WhatsApp ग्रुप थ्रू किंवा आपल्या YouTube चॅनलवरून ऐकलं असेल की पेड काउन्सिलिंग, पेड काउन्सिलिंग, पेड काउन्सिलिंग. भरपूर जणांनी पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल पण केलं असेल. त्याचा त्यांना खरंच फायदा होईल की फायदा नाही होणार. त्यानंतर पेड काउन्सिलिंग काय असते, त्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने एनरोल केलं जातं, त्यानंतर पेड काउन्सिलिंगचे फायदे काय असतात, तोटे काय असतात, त्यानंतर पेड काउन्सिलिंगची एक साधारणतः फीज काय असते आणि जर तुमच्याकडे जर ऑलरेडी जर एक्सपिरियन्स जर असेल, ओके, सीईटी सेलचं जर काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स जर असेल, तर पेड काउन्सिलिंगपासून तुम्ही कशा पद्धतीने वाचले जाऊ शकता आणि पेड काउन्सिलिंग कोणती आपल्या महाराष्ट्रातील बेस्ट आहे. त्यानंतर पेड काउन्सिलिंग सर्व्हिस कशा पद्धतीने चालते. तुमचे जे पण पेड काउन्सिलिंग बद्दलचे डाउट्स आहेत, तर ते सर्व डाउट्स आजच्या ह्या एका व्हिडिओमधून तुमच्या मित्रांनो सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आणि शेवट मी तुम्हाला काही अशा ट्रिक सांगेल जेणेकरून तुम्हाला पेड काउन्सिलिंग पासून तुमचा जो खर्च आहे एक्सेसिव्ह खर्च तर तो पण वाचता येईल आणि बेस्ट पेड काउन्सिलिंग तुम्हाला चॉईस करण्यामध्ये तुम्हाला हेल्प होईल किंवा जर तुम्हाला पेड काउन्सिलिंगची गरज जर नसेल तरी पण तुम्ही स्वतःहून एक चांगल्या पद्धतीने काउन्सिलर स्वतःची काउन्सिलिंग स्वतः करू शकता. तर अशा मी काही ट्रिक तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे या सर्व गोष्टी कळालेल्या असेल. तर आता आपण वन बाय वन स्टार्ट करू की आजच्या व्हिडिओमधून आपल्याला कोणत्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत ज्या आपल्याला पेड काउन्सिलिंग बद्दल समजून घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, आता पेड काउन्सिलिंग काय असतं आणि सीईटी सेलची जी ऑफिशियल काउन्सिलिंग आहे, तर याच्यामधला जो मेन डिफरन्स आहे, तर तो आपण 4 फॅक्टर्स आहेत इम्पोर्टंट. तर त्या 4 फॅक्टरच्या बेसिसवर आपण पेड काउन्सिलिंग काय असते आणि सीईटी सेलची काउन्सिलिंग काय असते, याच्यावर आपण एक ब्रीफ डिस्क्रिप्शन बघू. तर त्याच्यामधला सर्वात पहिला जो पॉइंट आहे, तर तो येतो म्हणजे आपला सर्व्हिस एफोर्ड. ओके. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे, तो म्हणजे येतो आपला ऑथॉरिटी. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे, तिसरा पॉइंट येतो आपला कॉस्ट आणि चौथा जो पॉइंट आहे, तो येतो आपला युजफुलनेस किंवा नीड. ओके. तर आपला सर्वात पहिला पॉइंट आपण काय बघितला मित्रांनो, तो म्हणजे सर्व्हिस ऑफर्ड. म्हणजे तुम्हाला सीईटी सेल काय सर्व्हिस ऑफर करते आणि पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काय सर्व्हिस भेटते, याच्याबद्दल आपण डिफरन्स जाणून घेऊ. त्यानंतर सेकंड जो टॉपिक आहे, सेकंड टॉपिक म्हणजे ऑथॉरिटी. सीईटी सेलची ऑथॉरिटी कोणती आहे आणि पेड काउन्सिलिंगची ऑथॉरिटी कोणती आहे. कोणतं जे आहे ती ऑफिशियल आहे, कोणती नॉन ऑफिशियल आहे. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे, तो म्हणजे कॉस्ट. तुम्हाला सीईटी सेलमध्ये किती पैसे लागतात, पेड काउन्सिलिंगमध्ये किती पैसे लागतात आणि 4 नंबरचा जो टॉपिक आहे, तर तो म्हणजे युजफुलनेस किंवा नीड. तुम्हाला त्या पर्टिक्युलर गोष्टीची किती नीड आहे आणि कोणत्या स्टुडंटला पेड काउन्सिलिंगची नीड आहे, कोणत्या स्टुडंटला पेड काउन्सिलिंगची नीड लागू शकत नाही. तर या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून इथून पुढे डिस्क्राईब करणार आहोत. तर मित्रांनो, आपला जो फर्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आपला ऑथॉरिटी अँड लेजिटिमेसी. ओके मित्रांनो, ऑथॉरिटी अँड लेजिटिमेसी म्हणजे जी आपली सीईटी सेलची काउन्सिलिंग आहे आणि पेड सर्व्हिसची जी काउन्सिलिंग जी आहे, तर याच्यावरती कोणाची ऑथॉरिटी असते. आता जर आपण सीईटी सेलची जर बघितलं तर cetcell.mstct जी आपली सीईटी सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे. ओके. तर ती सीईटी सेल किंवा आपलं जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, तर स्टेट गव्हर्नमेंटची पूर्ण ऑथॉरिटी ही सीईटी सेलच्या काउन्सिलिंगवर असते. ही पूर्णपणे चालणारी ऑफिशियल प्रोसेस असते आणि आपण जर पेड काउन्सिलिंग जर बघितलं तर जो पर्टिक्युलर काउन्सिलर असतो, तर तो काउन्सिलर त्याची ती काउन्सिलिंग चालवत असतो. त्याला कुठल्याही प्रकारचे सीट अलॉटमेंटचे हक्क नसतात. ओके. हे जे सर्व सीट अलॉटमेंटचे जे ऑथॉरिटी जी आहे, तर ती सर्व आपल्या सीईटी सेलकडे असते. म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या कॉलेजची सीट मिळेल हे तुम्हाला कुठला काउन्सिलर सांगू शकत नाही. हे जे फिक्स करण्याचं काम असतं, तर हे फिक्स करण्याचं काम कोणाचं असतं, तर हे काम आपलं सीईटी सेलचं असतं. काउन्सिलर तुम्हाला त्यामध्ये फक्त प्रिडिक्ट करू शकतो, की तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं. मग आता ते प्रिडिक्ट कशावर करू शकतो, ते तुमचे पर्सेंटाइल असते. त्यानंतर त्या कॉलेजचा कट ऑफ असेल, कॉलेजचं रेप्युटेशन असेल, तुमचा कॅटेगरी रँक असेल. या सर्व गोष्टी ॲसेस करून तो पर्टिक्युलर काउन्सिलर काय करेल, की तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं, हे तुम्हाला सांगतो. तर अशा पद्धतीची ऑथॉरिटी असते. म्हणजे काय, जी आपली सीईटी सेल आहे, तर ती गव्हर्नमेंट बेसिसवर चालते. सीईटी सेलची जी पेड काउन्सिलिंग आहे, तर ती आपल्या गव्हर्नमेंटवर असते आणि जे काउन्सिलर पेड काउन्सिलिंग करतात, ओके, जी अनऑफिशियल काउन्सिलिंग आहे, तर ती त्या पर्टिक्युलर काउन्सिलरवर डिपेंड असते. तो फक्त तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये हेल्प करत असतो. ओके मित्रांनो, तर आपला फर्स्ट टॉपिक झाला ऑथॉरिटी. ओके फ्रेंड्स, तर आता आपण बघतोय सेकंड टॉपिक. सेकंड टॉपिकमध्ये आपण बघणार आहेत, की सर्व्हिस ऑफर. ओके. म्हणजे तुम्हाला सीईटी सेल कोणते सर्व्हिस ऑफर करते आणि पेड काउन्सिलिंगवाले तुम्हाला कोणती सर्व्हिस ऑफर करतात. तर आता सीईटी सेल जे आहे, तर सीईटी सेल तुम्हाला कोणत्या सर्व्हिस ऑफर करणार. सर्वात पहिले येणार तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सीईटी सेल करत असते. त्यानंतर तुमची सीट अलोकेशन, त्यानंतर तुमची जी काउन्सिलिंग प्रोसेस चालते, कॅप राउंड्स वगैरे असतात, हे सीईटी सेल कंडक्ट करत असते. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. त्यानंतर तुमचं ॲडमिशन प्रोसेस आहे. ह्या ज्या 5 इम्पोर्टंट मेथड्स आहेत, तर या 5 इम्पोर्टंट स्टेप्स किंवा या 5 इम्पोर्टंट गोष्टी तुमचं जे सीईटी सेल आहे, तर ती सीईटी सेल कंडक्ट करत असते.
त्यानंतर आता नेक्स्ट जे आहे ते म्हणजे जे आपले पेड काउंसलर असतात, तर पेड काउंसलर तुम्हाला कोणती सर्व्हिस अफोर्ड करतात किंवा पेड काउंसलर जे आहेत, तर ते तुम्हाला कोणती सर्व्हिस देतात. तर पेड काउंसलर तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये हेल्प करत असतात. तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस ते करून देतील. त्यानंतर तुमची जे सीट अलॉटमेंट आहे, तर तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये बेस्ट सीट मिळू शकते, तुमच्या मार्काला कोणती सीट तिथे अवेलेबल आहे, तर ते सीटबद्दल तुम्हाला काउन्सिल करू शकतात. त्यानंतर तुम्हाला सर्व जे रेग्युलर अपडेट्स आहेत, जी-आर आहेत, तर ते रेग्युलर टाईम टू टाईम तुम्हाला सांगत असतात आणि तुमच्या जे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर या सर्व गोष्टींवर इन्फॉर्मेशन देण्याचं काम किंवा एक गाईडन्स प्रोव्हाईड करण्याचं काम आपले जे पेड काउंसलर आहेत, तर ते पेड काउंसलर करत असतात. तर हा आहे मेजर डिफरन्स बिटवीन द सी सेल काउन्सिलिंग आणि पेड काउन्सिलिंग. म्हणजे कुठे तुम्हाला सी सेलमध्ये काय सर्व्हिस मिळणार आणि आपले जे पेड काउन्सिलिंग आहे, तर पेड काउन्सिलिंगमध्ये काय सर्व्हिस मिळणार. त्यानंतर आता अजून एक मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक जो म्हणजे आपली कॉस्ट. ओके, तुम्हाला पेड काउन्सिलिंगसाठी किती फी लागणार आणि सी-टी-सेलच्या काउन्सिलिंगसाठी किती फी लागणार. तर मित्रांनो, जर आपण 2024 जर बघितलं, तर 2024 मध्ये सी-टी-सेलची काउन्सिलिंगची फी ही 1000 होती. जी प्रत्येक विद्यार्थ्याला पेड करणं हे गरजेचंच आहे. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन पाहिजे, तर त्यांना त्यांच्या सक्सेसफुल रजिस्ट्रेशनसाठी ₹1000 फीज ही पेड करावीच लागते. आणि जे आपले पेड काउन्सिलर असतात, तर पेड काउन्सिलर पण त्यांची 1000, 2000, 3000, 4000, 5000 अशी 1000 ते 5000 ते 10000 पर्यंत जे तुमचे पेड काउन्सिलर आहेत, तर ते फीस घेतात. त्यानंतर आता कोणती फीस देणं इम्पोर्टंट आहे. ओके मित्रांनो, तुम्ही ज्या पेड काउन्सिलरची जी पर्टिक्युलर फीस आहे, तर ती फीस तुम्हाला द्यावीच लागते. त्यानंतर जी सी-टी-सेलची ऑफिशियल फीस आहे, ती पण तुम्हाला द्यावीच लागते. ओके, तर ज्या मित्रांनी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पेड काउन्सिलिंगमध्ये एनरोल केलंय, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर पेड काउन्सिलरची फी दिलेली असेल. आता त्यासोबत ज्यावेळेस आपली ऑफिशियल काउन्सिलिंग सी-टी-सेलची स्टार्ट होते, तर तुम्हाला त्यावेळेस जी सी-टी-सेलची जी ₹1000 फीस आहे, तर ती पण कंपल्सरी देणं गरजेचं आहे. कारण की पेड काउन्सिलर जे आहेत, ते त्यांच्या सर्व्हिसची फीस ते चार्जेस करत असतात आणि तुम्हाला जी सी-टी-सीएलची ₹1000 फी आहे, तर ही प्रत्येक विद्यार्थ्याला ही पेड करावीच लागते. ऑल्वेज तुम्ही इकडं पेड काउन्सिलिंग घ्या किंवा तुम्ही पेड काउन्सिलिंग घेऊ नका. ऑल्वेज तुम्हाला ही जी ₹1000 फी आहे, तर ही ₹1000 फी तुम्हाला मॅन्डेटरी आहे आणि ती फीस तुम्हाला तिथे पेड करणं गरजेचंच आहे. तर मित्रांनो, त्यानंतरचा लास्ट पॉइंट आहे तो म्हणजे युजफुलनेस किंवा नीड ऑफ द काउन्सिलिंग. तुम्हाला कोणत्या काउन्सिलिंगची जास्त गरज आहे. तर मित्रांनो, जी तुमची सी-टी-सेलची ऑफिशियल काउन्सिलिंगची आहे, तर त्याची गरज सर्वांनाच आहे. कारण की ती सी-टी-सेलची जी ऑफिशियल काउन्सिलिंग आहे, ती तुम्हाला सीट मिळवून देण्यासाठी, त्यानंतर कॉलेज तुम्हाला अलॉट करण्यासाठी, त्यानंतर ॲडमिशन प्रोसेसमध्ये, सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला सी-टी-सेलची जी ऑफिशियल काउन्सिलिंग आहे, तर तिची गरज पडतच असते. आणि त्यानंतर आता आपण दुसरं बघू की पेड काउन्सिलिंग. तर मित्रांनो, पेड काउन्सिलिंगची गरज काय आहे? तर ज्या विद्यार्थी आत्तापर्यंत नवीन आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत ॲडमिशन प्रोसेसमध्ये कधी भाग घेतलेला नाहीये, त्यानंतर ज्यांच्या घरामधून पण अजूनपर्यंत ॲडमिशनसाठी कोणी नव्हतं, तर अशा विद्यार्थ्यांना 101% पेड काउन्सिलिंग सर्व्हिसची गरज पडणार आहे. कारण की त्यांना रजिस्ट्रेशन कुठे करायचं, त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवर कुठे तुम्हाला अपडेट्स मिळतील, त्यानंतर ते अपडेट्स कसे जाणून घ्यायचे, त्याचा ॲक्चुअल मीनिंग काय असतो, हे भरपूर नवीन विद्यार्थ्यांना समजत नाही. म्हणून पेड काउन्सिलिंग जे आहे, तर पेड काउन्सिलिंग घेणं हे इम्पोर्टंट आहे, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यासाठी. आता आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं, की मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल, की तुम्हाला पेड काउन्सिलिंगमध्ये एनरोल होण्यापासून कसं वाचायचं आहे आणि तुमचे जे ₹1000 ते ₹2000 आहेत जे पेड काउन्सिलिंग सर्व्हिस, तर ते तुमचे कसे वाचेल. तर मित्रांनो, त्यासाठी फर्स्ट इम्पोर्टंट टॉपिक आहे ते म्हणजे सी-टी-सेलच्या वेबसाईटवर अपडेट राहणं. ओके. सी-टी-सेलच्या वेबसाईटवर तुम्ही जर अपडेट राहिले, तर तुम्हाला प्रत्येक जी-आर असेल, रेग्युलेशन असेल, टर्म्स असतील, अपडेट्स असतील, तर ते तुम्हाला प्रॉपरली टाईम टू टाईम मिळेल. ओके. त्यानंतर तुम्ही गाईडन्स घेऊ शकता सीनियर्सचा. तुमच्या घरामध्ये जर कोणी स्टुडंट असेल किंवा ज्याचा तुमचा मोठा भाऊ असेल, बहीण असेल, ज्यांचं ऑलरेडी ॲडमिशन झालंय, तर तुम्ही त्यांचा पण तिथे गाईडन्स घेऊ शकता. तुमच्या शेजारी कोणी असेल, तर त्यांचा पण गाईडन्स घेऊ शकता. आणि थर्ड आहे ते म्हणजे आपले YouTube चॅनल्स. ओके फ्रेंड्स, YouTubeवर मोस्ट ऑफ चॅनल्स आहेत जे काउन्सिलिंगवर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला व्हिडिओज YouTubeवर अपडेट्स मिळतील. तसं आपलं मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स पण चॅनल आहे, ज्याच्यावर आपण सर्व ज्या अपडेट्स आहेत, प्रत्येक अपडेट्सवर आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. स्टिल ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये अडचणी आहेत, ज्यांना ती इन्फॉर्मेशन पण अंडरस्टँड होत नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण यावर्षी आपली स्वतःची पेड काउन्सिलिंग सर्व्हिस स्टार्ट केलेली आहे. आणि आपल्या पेड काउन्सिलिंगची जी फीज आहे मित्रांनो, तर ती फक्त ₹1000 फीज असणार आहे. आणि पेड काउन्सिलिंगचे फायदे काय-काय असणार आहेत, ते आत्तापर्यंत आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलेच आहे. तुम्हाला सर्व रूल्स रेग्युलेशन समजून सांगणे, तुम्हाला सर्व जी-आर देणे, त्यानंतर अपडेट्स देणे, तुमचं रिझर्व्हेशन किंवा तुमचं जे रजिस्ट्रेशन करून घेणे, त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटाइल आहेत, तुमच्या पर्सेंटाइलला कोणतं बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळू शकतं, त्यानंतर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार, त्यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस अंटिल युअर ॲडमिशन इन बेस्ट कॉलेज. ओके, तुमचं एका बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळूपर्यंत तुम्हाला सर्व जी हेल्प आहे, तर ते आपल्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू केली जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय, की आपल्याला पेड काउन्सिलिंगची खरीच गरज आहे आणि आपल्याला ॲडमिशन ही गुंतागुंतीची प्रोसेस समजणार नाहीये, स्वतःहून पण समजणार नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, की तुम्ही आपली जी पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. आपली फीज जी आहे, तर ती मित्रांनो आपली 25 मे पर्यंत
आपली फीस फक्त ₹1000 आहे आणि त्यानंतर आपली जी फीज आहे तर ती आपली ₹300 फी वाढणार आहे. तर 1299 म्हणजे ₹1299 फीज आपली 25 मे नंतर असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली रजिस्टर करू शकता आणि जर काही विद्यार्थ्यांना अजून डाउट असतील याबद्दल, तर तुम्ही डायरेक्टली आपला सेल्फ स्वतःहून तुम्ही आपले जे ॲडमिन्स आहेत, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्हाला WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे आणि डायरेक्टली ॲडमिनसोबत कॉन्टॅक्ट करायचं आहे. माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुम्हाला पेड काउन्सिलिंग असेल किंवा ॲडमिशन प्रोसेस असेल, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. सो फ्रेंड्स, धिस इज ऑल अबाउट द पेड काउन्सिलिंग अँड सीईटी सेल काउन्सिलिंग आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून आता कळलं असेल, की पेड काउन्सिलिंग काय असते, तिची गरज काय आहे आणि सीईटी सेल काउन्सिलिंग काय असते आणि तिची गरज काय? ओके मित्रांनो. तर आता आय होप तुम्ही सर्व हे एकदम बेटर पद्धतीने डिफरन्शिएट करू शकता, की पेड काउन्सिलिंग काय असते आणि सीईटी सेलची काउन्सिलिंग काय असते. स्टिल या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये काही डाउट असतील, तर आपला कमेंट बॉक्स तुमच्या सर्वांसाठी ओपन आहे. तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे जे कमेंट्स आहेत, तुमचे जे डाउट्स आहेत, तर ते डाउट्स टाका आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की जसं मी सांगितलं, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सर्व जी इन्फॉर्मेशन आहे, तर ते आपल्या चॅनल थ्रू मिळत राहणार आहे. ओके फ्रेंड्स, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला आजच सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून ज्या नवीन-नवीन इन्फॉर्मेशन्स येतील, त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. थँक यू.